नागपुर आरटीओ में भ्रष्टाचार का जाल, आखिर कब मिलेगा छुटकारा। नागपुर में एक बार फिर आरटीओ विभाग पर गंभीर सवाल खड़े हो रहे हैं। दागी और सेवानिवृत्त अधिकारियों की संदिग्ध मीटिंग, ओवरलोड एंट्री रैकेट और एसीबी से कथित मिलीभगत, ये सब मिलकर एक बड़े भ्रष्टाचार के नेटवर्क की ओर इशारा कर रहे हैं। इस मामले में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने भी बड़ा खुलासा करते हुए भ्रष्टाचार पर सवाल उठाए हैं और उच्च स्तरीय जांच की मांग की है। बड़ा सवाल अब और गहरा गया है। नागपुर और महाराष्ट्र के बड़े बड़े अखबार लगातार आरटीओ के भ्रष्टाचार को उजागर कर रहे हैं, फिर भी आखिर आरटीओ विभाग आंख मूंद कर क्यों बैठा है? सबसे बड़ा सवाल, आखिर रिटायर्ड अधिकारी बार बार नागपुर में क्या कर रहे हैं? बजरंग खरमाटे रिटायर्ड फिर भी एक्टिव, रविंद्र भोयर पोस्टिंग अकोला, मौजूदगी नागपुर में क्यों? राजू नागरे सस्पेंड होने के बावजूद दखल कैसे? योगेश खैरनार एसीबी ट्रैप के बाद भी नेटवर्क में शामिल, आनंद मोहाट गोंदिया पोस्टिंग लेकिन गतिविधि नागपुर में। क्या ये एक संगठित रैकेट है? आखिर इन्हें संरक्षण कौन दे रहा है? क्या सिस्टम के अंदर ही एक अलग सिस्टम चल रहा है? सूत्रों के मुताबिक व्हाट्सएप कॉल से डील, मासिक वसूली का खेल, ओवरलोड वाहनों को छूट, बाकी पर कार्रवाई। अब सवाल सरकार से, आखिर कार्रवाई कब होगी? जनता पूछ रही है, कब खत्म होगा ये भ्रष्ट तंत्र? कब मिलेगा आरटीओ और आम लोगों को इस सिस्टम से छुटकारा? अब वक्त है जवाब का और सख्त कार्रवाई का। आपका इस पर क्या कहना है, हमें कमेंट करके जरूर बताएं। भांडफोड करायसाठी खरं म्हणजे आजची प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे। यामध्ये एक खरमाटे नावाचे ग्रस्त आहे, हे कुठल्याही सेवेत नाही। यापूर्वीच्या या परिवहन विभागाचे जे काही मंत्री असायचे त्यांच्याकडे हा बदल्यांचं पूर्ण रॅकेट चालवणारा, बदल्या करणारा हा व्यक्ती होता। याबरोबर एक भुयार नावाचे आरटीओ आहेत, ते आता अकोल्याला आहे आणि त्यांच्याबरोबर सस्पेंड झालेली दोन व्यक्ती आहेत, राजू नागरे आणि योगेश खैरनार। ही चार मंडळी पूर्ण महाराष्ट्रातील कलेक्शन करतात। मुळात विषय चंद्रपूर जिल्ह्यातील झालेल्या ट्रॅपवरून आहे। विदर्भामधील जवळपास 64 मुलं ही आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाली होती। त्यांना सेवेत कायम केलं गेलं होतं, प्रमोशन त्यांचं झालं होतं। पण या चौकडीला वाटतं की हे सर्व आमच्या मार्फतून व्हायला पाहिजेत, पण या सर्वांचं लीड या विदर्भातील मुलांच्या प्रमोशनसाठी आणि सेवेसाठी लीड करणारे पवन पोटदुखे नावाचे विदर्भातील आमच्या चंद्रपूरचे एक आरटीओ इन्स्पेक्टर होते आणि त्यांनी सगळा पाठपुरावा केला। परंतु या खैरनारला आणि या भुयारला, जो आता अकोल्यामध्ये असतो, आता आरटीओ आहेत आणि ते फक्त नागपुरात बसतात वसुलीसाठी, तिथे बसतच नाही हे भुयार। आणि हे दोनही सस्पेंड झालेली लोक हे संपूर्ण हे चालवतात। यांचं काम काय आहे अजून आता नवीन कमिशनर आले, त्यांना माहिती नाही, पण बदल्यामध्ये पूर्णतः सक्रिय हे असतात। वसुलीमध्ये या खैरनार नावाचा माणूस हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या अधिकाऱ्यावर दबाव टाकतो। त्या सांगितलेले लोकांना किंवा वाहन चालक आहेत किंवा मालक आहेत, मालकांचे एक रॅकेट तयार केलं आहे आणि ओव्हरलोड सगळे गाड्या चालू द्या। सर्व वसुलीसाठी एक योगेश नावाचा माणूस नागपुरात त्यांनी बसवला आहे या खैरनारने, आणि सर्व आपल्या खरमाटे नावाच्या व्यक्तीने। हा खरमाटे एवढा बदमाश आहे की पूर्ण या यंत्रणेला धमकावतो। नाही जर त्यांनी ऐकलं तर त्यांच्यावर ट्रॅप करायसाठी प्लॅनिंग करतो। इथे एक एडिशनल एसपी आहेत, मी त्यांचं नाव आता घेणार नाही, अँटी करप्शनचे, ते पूर्णतः या विभागाला कंट्रोल करायचं काम करतात किंवा सगळ्याच विभागाला। याची मूळ म्हणजे विषय असा आहे की ज्या गोष्टीवर या ट्रॅप झाला ते काही मिळाले नाही, त्यांनी काही पैसे घेतले नाही। तो 15 दिवसापूर्वी कोणीतरी ट्रक चालवला तिकडे त्या रोडवर, आणि 15 दिवसापूर्वी रोडवर ट्रक चालवून त्यांनी या पोटदुखीने पैशाची मागणी केली, असा खोटा रिपोर्ट दिला। खरं तर कुठेही फोनवर अशा प्रकारची, मी कोणाचा अँटी करप्शन वाल्या किंवा कोणी सापडले त्याचं समर्थन करत नाही, नाबूद करायसाठी षडयंत्र रचल्या जात आहे। आणि तो ट्रक चालक यांनी सांगितलेल्या पूर्ण जे काही गाड्या आहेत ओव्हरलोड चालल्या, जे रिसिप्ट फाडल्या जाते ते यांनी बंद करून टाकले आणि त्याची वसुली बंद केल्यामुळे आणि त्याबरोबर त्याला जे कंट्रोल होता आणि त्या विदर्भातील मुलांचा प्रमोशनच त्याला नको होता। विशेष म्हणजे या खरमाटेला
त्यामुळे या सगळ्या यंत्रणेला हाताशी धरून हा पूर्णतः बनावट FIR हा तयार केला गेला. बनावट हा विदर्भातील मुलांना RTO जे आता इन्स्पेक्टर झालेत त्यांना कंट्रोलमध्ये आणायचं. तो धमकवतोय, त्याचे क्लिप आहेत, त्याचे फोन रेकॉर्ड आहेत. तुम्ही माझं ऐकणार नसाल तर मी तुम्हाला नेस्तनाबूत करेल, तुम्हाला उद्ध्वस्त करेल. आणि हे सर्व जी काही माहिती आता आमच्याकडे उपलब्ध आहे ही संपूर्ण आणि त्याच्याबरोबरचे क्लिप्स आहेत. मुख्यमंत्री कुठे आहेत? तर हे काय करतायत आमचे मंत्री? मंत्र्यापर्यंत अजून काही हे नाही. खालीच मी माहिती घेतली, मंत्र्यापर्यंत मंत्री महोदयांनी दिलं पाहिजे. नाही, मंत्र्यांमुळे RTOची सिस्टम पूर्ण हायजॅक करण्याचं काम हा खरमाटे करतो. याचं नाव अनेक वेळा या खरमाटेचा बदल्यांचा रॅकेट चालवते म्हणून यापूर्वी आमची सत्ता अध्यक्ष महोदय, नाव आलं होतं. पूर्वी सुद्धा या अशोक खरात IPS अधिकारी आहेत प्रत्येक ठिकाणी याला आणि त्याच्याबरोबरच त्या नाक्यावरची या सगळ्यामध्ये उदाहरणार्थ काही महसूल विभागाचे अधिकारी आहेत आणि या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून अध्यक्ष महोदय वसुली काही त्यांच्या बरोबर तिथे तर या सर्व आणि माणसं पेरल्यानंतर जे जे भेटले, जे व्हिडिओ क्लिप आले, व्हिडिओ क्लिप मध्ये आले, व्हिडिओ मध्ये आले, दिला त्या सर्वांचे CDR मोबाईलचे चेक केले पाहिजे. कुठे ना कुठेतरी या सर्वांना आणि जे घाणेरडं कृत्य अशोभनीय ₹10 ठेव म्हणजे हा अशोक नावाचा जल तयार करायचा. याला वाटतं की विदर्भ म्हणजे काही लोक ते अशोक जल घ्यायसाठी जायचे, खरमाटेला लुटायसाठी. आणि हा अशोक जल आहे आणि त्याच्याबरोबर VR नावाचा जो करतो नागपूरमध्ये जो होता RTO ऑफिसर त्याची बदली या तक्रारीमुळे अकोल्याला झाली. तर अकोल्याला झाल्यानंतर सुद्धा तो नागपुरात बसून सगळा विदर्भ हँडल करतो आणि या पोरांच्याकडून सगळी वसुली करून घेतो जबरदस्तीनं. असं हे एकूण प्रकरण आहे. म्हणून 23 मार्च 2026 जे काही ट्रॅप झाला तो पूर्णतः कुठेही पुरावा नाही, काही नसताना येथील एक ऍडिशनल SP अँटी करप्शनचा आहे. तो गेल्या 10 वर्षापासून इथे आहे. तो कुठेही ट्रॅप फेल काय होतात अनेक विभागाचे की तो फोन करतो आणि सांगतो जरा महसूल विभागामध्ये कोणी पैसे मागितले त्याला फोन करतो, तू आज पैसे घेऊ नकोस, मग मला भेट, आणि मग पैसे वसूल करतो. 10 वर्षापासून तो ऍडिशनल SP अँटी करप्शनचा इथेच बसला आणि ते हे सगळे धंदे करतो. आणि ज्यांनी पैसे दिले नाही त्याच्यावर तो ट्रॅप सक्सेस करतो. म्हणजे हे पूर्णतः मोठं रॅकेट RTO मध्ये या ठिकाणी आहे. याची पूर्ण माहिती कशा पद्धतीने हे काम चाललेलं आहे, म्हणजे खोटा FIR कसे केले जातात आणि षडयंत्राचा भाग कसा आहे या संदर्भात होळीच्या दिवशी सकाळी तिचे क्लिप आली आहे. सर्व RTOची विदर्भातील इन्स्पेक्टरची अधिकाऱ्यांची बैठक या दोघांनी घेतली. राजू नागरे, भुयार आणि खैरनार सस्पेंड झाले. सस्पेंड होऊ नये त्यांचा हस्तक्षेप काही संपलेला नाही. हेच सगळे दोघेच हे पूर्ण रॅकेट चालवतात. त्यामुळं या प्रकरणाची पुन्हा हे जे काही अधिकारी त्या अधिकाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न झालाय, केवळ तो या पोरांचा 64 मुलांचा विदर्भातील लीड करतो त्यांच्या प्रमोशनच्या त्याच्या याच्यामध्ये. कारण हे सर्व काम खैरनार आणि भुयार करत होते, त्यांच्या हातून हे काम गेल्यामुळे किंवा ते त्याचा हस्तक्षेप हे होऊ देत नाही कारण तो यांच्याकडून वसुली करते म्हणून, त्यामुळंच बदला घेण्याच्या दृष्टीनंच हा ट्रॅप रचल्या गेला आणि त्या विदर्भातील मुलांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. हे पहिल्यांदा मी या ठिकाणी सांगतोय. याची सर्व चौकशी करायसाठी मी मुख्यमंत्र्यांना RTO आपल्या RTOचे आपल्या त्या संबंधित खात्याचे परिवहनचे मंत्री आयुक्त यांना मी सांगणारच आहे. म्हणजे पत्रही पण देणार आहे. मी लक्षवेधी पण लावली होती या कशा पद्धतीनं हे पूर्ण वसुली चालते. ओव्हरलोडच्या गाड्या 8000 गाड्या चालतात त्या या खरमाटेच्या इशाऱ्यावर. त्यांना पकडलं की खरमाटेचा फोन येतो आणि त्यांच्या योगेश नावाचा फोन येतो, हे पकडू नका आणि कारवाई करू नका. त्याची पूर्ण गाडीची इतंभूत माहिती, गाडी नंबर सकट सर्व उपलब्ध झालेली आहे. तर अशा पद्धतीनं ही लूट की बाहेरच्या विदर्भातल्या बाहेरचा माणूस या सर्व यंत्रणेला या सगळ्या RTO इन्स्पेक्टर नवीन लागलेल्या मुलांना सोबत घेऊन षडयंत्र रचून यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेलं आहे. त्याला वाटत असेल की आम्ही काही केलं तरी होईल, पण तो विदर्भात ज्या दिवशी दिसेल हा खरमाटे आणि भुयार ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल त्या दिवशी याचा बंदोबस्त विदर्भातच मी करेल. याची जी बस्ती जी चाललेली आहे, जी गरमी चालली आहे की लोकांना फसवण्याची आणि या सगळ्या तरुण पोरांना आता नोकरीत लागलेल्यांना उद्ध्वस्त करण्याची 64 मुलं आहेत विदर्भातील लागले, त्यांच्याच मागे तो हात धुवून लागलेला आहे. त्यांचं प्रमोशन होऊ नये,
ते कायम राहू नये अशा पद्धतीचं हे षडयंत्र आहे. रेती माफिया आणि गोवंश वाहतूक आणि आरटीओ हे असं त्रिकूट असतं आणि याच्यात किती कोटीचा घोटाळा असेल या सगळ्या याच्यामध्ये गोवंश वाहतूक रेती आणि आरटीओ काय तुमचा अंदाज आहे? नाही बघा, मी आरोप जर केला, आज रामनवमीचा दिवस आहे, पावन दिवस आहे, मी सगळेच गोवंश पकडणारा मी दोष देतो, पण याच्यामध्ये आता काही प्रमाणात धंदा सुरू झालेला आहे आणि हे सगळं एक पूर्णतः एक रॅकेट तयार झालेला आहे. तो मग रेतीचा असेल किंवा गो तस्करांचा असेल. गो तस्करी करत असताना जे काही यामध्ये टीम तयार झालेली आहे, माझ्याच मतदारसंघामध्ये सावलीमध्ये निमगाव नावाचं गाव आहे, तेथील एक माणूस स्वतःची तस्करी करतो आणि पुन्हा बजरंग आपला गो तस्कराचं गोवंश रक्षणाचं कामही करतो. निमगाव नावाच्या गावातला माणूस. आता मी काय सांगू, मला बोलता येत नाही, ते अंगावर येतात. म्हणजे चोरी तो चोरी वरून सिरजोरी, त्यामुळं भावना दुखावली जाते. मग आम्ही जर काही म्हणलं, यातले सगळेच काही हे आहेत असं नाही. गडचिरोलीची एक टीम आहे, ती चांगलं काम करते. गडचिरोलीतली मुलं 4-5 मुलं आहेत, ते रोखण्याचं काम करतात. त्याला मारहाण पण झाली प्रचंड, म्हणजे एक मुलगा तर गंभीर होता. काही चांगले काम करतात, काही नालायक आहेत. तर हे सगळं रॅकेट आरटीओच्या म्हणण्यापेक्षा हे जे आरटीओ तर काय असतील, कोणी असतील तर आहेतच, पण यामध्ये आत्ता मी जो विषय काढला हा एक अवैध वसुलीचा सत्ता म्हणजे अधिकार क्षेत्राच्या बाहेरच्या लोकांनी किंवा तो जो कोणी हा कर्मचारी ऑफिसरच नाही, कुठला कर्मचारीच नाही, हा सगळं करतो. आता मी म्हणणार नाही की मंत्र्याकडे माझ्याकडे पुरावे नाहीत, त्यामुळे मी मंत्र्यावर आरोप लावू शकत नाही, मी आरटीओ याच्याकडे आरोप लावू शकत नाही. पण हा एवढी हिंमत कशी करतो, याचा हस्तक्षेप कसा असतो, याला बंदोबस्त का केला जात नाही, हा खरा विषय आहे. मी लक्षवेधी लावली पण ते लागली नाही, म्हणजे चर्चेला आली नाही. पण या संदर्भात मात्र महाराष्ट्रातील आणि सगळ्या विदर्भातील लोकांना या अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. मी तर बंदोबस्त करणारच आहे. सातारा एसपीला विधान परिषदेमध्ये